नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजाम। तर यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलाय। खवा आपल्याला पूर्णपणे कुस्करून घ्यायचा आहे, कारण तो मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेला होता। नॉर्मल करून घ्यायचा आहे। त्याचा पूर्ण थंडावा गेल्यानंतर त्याला आपल्याला असा चांगला कुस्करून घ्यायचा आहे। आता या खव्याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरी करताना भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मी हे खव्याचं मिश्रण जे आहे ते असं मिक्स करत आहे, जेणेकरून ते एकजीव होईल आणि त्याला एक असा चांगला सॉफ्टपणा येईल। चांगलं मळून झाल्याच्या नंतर आपल्याला या खव्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे, कारण पूर्ण खव्याचे गुलाबजाम केले तर ते विरघळले जातात, व्यवस्थित तळताना होत नाही। त्यामुळे आपण अर्धा किलोला जवळजवळ 100 ग्रॅम इथे मैदा वापरलेला आहे आणि तो थोडा थोडा करून मी मिक्स करते, एकदम नाही घातला आहे, कारण थोडा थोडा करून मिक्स केला का तो व्यवस्थित मैद्यामध्ये एकजीव होतो। तर चमच्याने थोडा थोडा खवा मध्ये मैदा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे। तुम्ही जेवढा चांगलं याला मेहनत घेताल तेवढे तुमचे गुलाबजाम चांगले बनतील। तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून मैदा मिक्स करून घेतला आहे आणि पीठ एकजीव करून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला वाटलं खूप ड्राय झाले तर अशा वेळेस तुम्ही घट्ट जी आपली दुधाची साय असते ती चांगली फेटून घ्यायची, स्मूथ करायची आणि ती तुम्ही 1 ते 2 चमचे यामध्ये गरज वाटली तरच यूज करायची। पिठाचं प्रमाण पाहायचे, जर तुम्हाला फार घट्ट वाटलं तरच वापरायचे, अन्यथा वापरू नका, अन्यथा तुमचे गुलाबजाम असेही खूप छान होईल। तर आता मी थोडंसं 1 चमचा यामध्ये घातला आहे आणि तो आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि खरंच खूप सुरेख पीठ झालं, एकदम एकजीव झाले व्यवस्थित। मैदा आणि जो खवा होता तो असा एकजीव झालेला आहे आणि व्यवस्थित झाले की आपले गुलाबजामसुद्धा चिरट्या पडत नाही आणि ते व्यवस्थित बनले जातात। तर आता पीठ तर आपलं छान मळून झाले, आपण गुलाबजामसुद्धा करायला घेणार आहोत। तुम्हाला मी हातात घेऊन दाखवले, पाहू शकता किती सहज रीतीने आपला गोळा बनणार आहे। इतकं सॉफ्ट आणि छान पीठ आपल्याला झालेलं आहे आणि मस्त एकजीव झाले। तर अशा पद्धतीचं पीठ झालं की तुम्ही तो गोळा व्यवस्थित झालाय असं समजावं आणि त्यानंतर गुलाबजाम वळवायला घ्यावे। तर मी अजून 1 चमचा दुधाची साय शिल्लक राहिली होती, मग तीही घालून घेतली, कारण पीठ फार पातळ नव्हतं, माझं घट्ट होतं म्हणून घातले। पण हे पीठ फार पातळ पण नाही करायचं आहे तुम्हाला, कारण जर तुम्ही खूपच पातळ केलं तर मग तुमचे गुलाबजाम तळताना ते व्यवस्थित होणार नाही। जास्त सॉफ्ट जर झाले तर ते फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे पिठाचं प्रमाण हे बरोबर ठेवा। आता पाहू शकता याचे गुलाबजाम परफेक्ट बनतायत। एकसारख्या आकाराचं मेजरमेंट घ्यायचं आहे अंदाजे। तर मी पहिले असे तुकडे एक एक करून तोडून घेतले का जेणेकरून एकसारखे गुलाबजाम आपले बनतील आणि त्यानंतर प्रत्येक गुलाबजाम असा छान गोल गोल प्रेस करून केलेला आहे आणि आपले अर्धा किलोत भरपूर गुलाबजाम झालेले आहे। वळले जात आहेत गुलाबजाम। मी काही गुलाबजाम बनवले आहेत, काही आता तुमच्या समोर बनवते। तर आकार तुम्हाला हवा तसा लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा। गुलाबजाम केल्यानंतर एखादा कॉटनचा सुती कपडा थोडा घट्टसर पिळून घ्यायचा आणि वर ठेवायचा असा गुलाबजामवर, जेणेकरून आपले गुलाबजाम सक्त म्हणजे कडक होणार नाही, कारण आपले इतर गुलाबजाम होईपर्यंत टाईम जातो, तोपर्यंत दुसरे गुलाबजाम कडक होऊ नये एवढाच उद्देश आहे। त्यामुळे मी असा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि आता बाकीचे गुलाबजाम मी तयार करून घेत आहे।
आपण सेम मापाने 2 ग्लास पाणी आणि 2 ग्लास साखर घेणार आहोत. म्हणजे अर्धा किलो खवा आहे तर अर्धा किलो आपण साखरेचा वापर केलेला आहे इथे. आता एका बाजूला मी पाक करायला ठेवलाय मंद आचेवर आणि एकीकडं गुलाबजाम तळायला घेते. तर तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. तर मी आता मला जेवढं गरज आहे तेवढं तूप घेतलेलं आहे आणि एकीकडं पाकही आपला उकळायला ठेवला आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची, पण ती पाक आपला पूर्ण झाल्याच्या नंतर घातली तरीसुद्धा चालेल. केशर असेल तुमच्याकडे तर केशरच्या काड्या घाला. आणि आता बघा छान तूप तापून झालं आहे आणि मी थोडंसं आधी व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते चेक केलं आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये हळूवारपणे गुलाबजाम टाकले. पहिला घाणा करताना थोडेसे कमीच घाला, कारण आपल्याला अंदाज यायला पाहिजे आपले गुलाबजाम कसे झालेत, अन्यथा सगळे तूप खराब होते. एखादा गुलाबजाम जर व्यवस्थित प्रेस नसेल झाला, व्यवस्थित तो बनला नसेल तर मग तो फुटून तेलही काळं होतं. आणि गुलाबजाम बनवताना म्हणजे तळताना त्यामध्ये उलटणी झाऱ्या न घालता कढई अशा रीतीने हलवायची आहे आपल्याला, कारण आपलं प्रमाण तेल तुपाचं कमी असतं. म्हणजे आपण खूप सारं टाकत नाही, कारण ते वेस्ट जातं नंतर मग. आणि त्यासाठी ही एक छान आयडिया आहे. पकडीने मी कढई धरून असं हलवून हे गुलाबजाम फ्राय करून घेतले. त्यामुळे काय होतं, फुटतही नाही आणि चोहू बाजूनी छान गुलाबजाम तळले जातात. तर अशा प्रकारे आपण आता सगळे गुलाबजाम तळून घेऊया. बघा मी म्हटलं ना, एखादा जरी गुलाबजाम त्यामध्ये फुटला गेला तर असं काळं मग होतं. तर आता मी ते काढायचं विसरली आणि ते थोडंसं लागलं, पण तळून झाल्यावर ते निघतं. त्यामुळे मी आता ते हळूवारपणे काढून घेईल. बघा का जे तळताना जे निघालेलं आहे ते खाली कढईच्या बाजूला बसलेलं आहे, त्यामुळे एवढा त्याचा प्रॉब्लेम नाही होणार आहे. पण मी कमीच तूप वापरलं, कारण माझा उद्देश एवढाच होता की ते तूप वायाला नाही गेलं पाहिजे. जर जास्त तुपाचं प्रमाण असेल तर सहजपणे गुलाबजाम तळून वरती येतात. पण आपण घरच्या गृहिणी प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच वापर करत असतो. त्यामुळे मी असं आहे त्या तुपावरच गुलाबजाम तळून घेतले. आणि आता हे लास्टचे 4-5 गुलाबजाम राहिले ते सुद्धा मी त्याच पद्धतीने तळले. तूपही माझं थोडंच राहिलं होतं, म्हणजे एवढे गुलाबजाम त्या तुपामध्ये माझे छान तळून झाले होते. फक्त तळताना मला कढई सारखी हलवत राहावी लागली, त्यामुळे गुलाबजाम फुटतही नाही आणि चव बाजूने ते चांगले तळून होतात. पाकही छान तयार झाला होता. त्यामध्ये मी आता सर्व गुलाबजाम घालून घेतले. 1-2 गुलाबजाम फुटले होते, नाही असं नाही, ते मी बाजूला काढून ठेवले. आणि आता वरून छान असं काजू किंवा बदामाचे असे पातळ स्लाईस करायच्यात आणि त्यात टाकायच्यात. एक ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका किंवा टाकू नका, पण दिसायलाही छान वाटतं आणि खायलाही मुलांना मजा येते. तर असे माझे मस्त खव्याचे गुलाबजाम इथे रेडी झालेले आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि रेसिपी मनातून आवडली असेल तर एक तरी कमेंट करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.